मित्रांनो नमस्कार. मी बाळू चौधरी BH भारत भ्रमंती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, दिलीप गावितचे प्रशिक्षक यांच्याविषयी मी आज तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे. त्यावेळेस म्हणजे इयत्ता दुसरीपासून दिलीप गावितचे प्रशिक्षक राऊत सर यांनी कष्ट घेऊन दिलीप गावितला उभं केलं आणि आज आपण त्यांचे जे गोडवे गातो आपण सगळेजण, तर खरं कष्टाचे मानकरी ते आहे. कारण राऊत सरांनी दिलीप गावितचा पाया रचलेला आहे आणि तो कशा प्रकारे त्यांनी त्याला घडवलं हे आपण प्रत्यक्ष त्यांच्या शब्दातून ऐकूया. चला. मलाच खेळाची आवड होती, त्यामुळं शाळेत गेल्यानंतर खेळाचा तास असेल 4 वाजल्यानंतर मी मुलांना बाहेर काढायचो आणि त्यात इथं आल्यानंतर इथले विद्यार्थी चांगले होते. छोटंसं मैदान होतं आणि केंद्रातच 4 शाळा स्पर्धक असल्यामुळे प्रत्येक शाळेला, मोठ्या शाळेला तरी तयारी करावीच लागायची. आणि योग असा होता की माझी बाई सुरगाणा शाळेला नंबर 1 ला असल्यामुळे तिची सकाळ शिफ्टला शाळा होती. खरी गोष्ट तर तिला सकाळ शिफ्टला शाळा होती. मी शाळेत तिला 7 वाजता सोडलं की माझ्याकडे दुसरं काही काम नव्हतं. इथं आलो, मुलांना रनिंगला लावून द्यायचो. म्हटलं मी आलो 7 वाजता, तुम्ही रनिंग केलेली पाहिजे. तर ते विद्यार्थी किंवा ते मुलं तेव्हा रनिंग करून आणि इथं व्यायाम करत राहिलेले असायचे. म्हणजे मग तेवढ्यात मी इथे येऊन गेलेलो असायचं. मुलांना हजेरी करून दिलेली होती, कोण आज आला कोण आज आलं नाही असं. त्यामुळे मुलं दररोज रनिंग करायचे. त्यात दिलीप हा अतिशय प्रामाणिक, मेहनती आणि कष्टाळू होता. बघा, आयुष्यात जर यश मिळवायचं असेल तर इथं दिलेल्या चार्ट प्रमाणे प्रामाणिकपणा, नम्रता, कष्ट, ज्ञान आणि ईर्ष्या त्या विद्यार्थ्याच्या अंगी असावी. दिलीप हा लहानपणापासूनच अभ्यासात सुद्धा हुशार होताच. 7वी पर्यंत असताना 7वीलाही त्याला इंग्रजी वाचता येत होतं, म्हणजे तो हुशार होताच. आणि खेळात सुद्धा तो चांगला होता. एवढंच नव्हे तर आम्हाला फक्त खो खोशी जास्त मतलब होता, म्हणून खो खोचा आम्ही जास्त सराव घ्यायचो. पण सकाळी आपला व्यायाम म्हणून रनिंगला पाठवायचो. आणि 4थीला असताना तो नाशिक जिल्हा परिषदच्या अध्यक्ष चषक मध्ये त्याचा 2य क्रमांक आलेला होता. 5वीला तो 1 नंबर आला. त्यानंतर आम्हाला कळलं की हा तर पळायला खूप चांगला आहे. 6वीला असताना त्याचं धावणं इतकं सुंदर असायचं की पळणारे जेव्हा 2 साईडला 2 मेंबर असायचे आणि मध्ये 1 जण, तर साईडचे ते विद्यार्थी बसच्या रांगेपर्यंत पोहोचू शकत नव्हते, तोपर्यंत दिलीप त्यांना आउट करून टाकायचा. एवढी त्याची फास्ट रनिंग होती. आणि त्याला वेळोवेळी सांगायचो की दिलीप, सामान्य माणसांना तू ऐकू शकत नाही, एवढे तुझं धावणं आहे आणि तुला पुढे जाऊन जर तू अपंगांमधून किंवा विशेष सवलत असणाऱ्या विद्यार्थ्यांमधून तू जर स्पर्धा केलीस तर तू नक्कीच 1 नंबर येऊ शकतोस किंवा तुझं आयुष्य घडू शकतं, याची जाणीव करून दिलेली होती त्याला. आणि विशेष म्हणजे सांगणारा तर प्रत्येक गुरु प्रत्येक विद्यार्थ्याला सांगतोच, पण ऐकणारा विद्यार्थी असावा. जर त्या दिलीपने अतिशय मेहनतीने आणि सरावात कधी खंड पडू दिला नाही, त्याने तो प्रयत्न तसाच चालू ठेवला. म्हणतात ना, एखादा माणूस त्या कार्याने असं वेडावून जातो किंवा त्या कार्यात झोकून देतो, तसं त्याने केलं. ऊन असो, वारा असो, पाऊस असो, तरी त्याने त्याचा सराव चालू ठेवला. आणि त्याचं हे यश आज आपण बघतोय. संपूर्ण जगाला त्याचा हेवा वाटतोय. आणि त्याचबरोबर त्याला सहकार्य करणारे शिक्षक असतीलच, परंतु इथलं तोरणडोंगरीचे ग्रामस्थ ते सुद्धा अतिशय प्रेमळ आहेत. प्रत्येक वेळी त्यांनी शिक्षकांच्या पाठीवर थाप दिलेली आहे. प्रत्येक वेळी त्यांनी शाळेला सहकार्य केलेलं आहे. कुठं स्पर्धेला इतर ठिकाणी जायचं असेल तर ग्रामस्थ असतील, तरुण मित्रमंडळ असतील, सर्व विद्यार्थी असतील, ते सर्वजण प्रोत्साहन देण्यासाठी त्या सामन्याच्या ठिकाणी हजर राहायचे, प्रोत्साहन द्यायचे. म्हणजे गावकऱ्यांना सुद्धा तो आनंद होता. पहिल्या का दुसऱ्या वर्षी इथून पळसण वांगणला स्पर्धा होत्या आणि पळसणच्या 8वी पर्यंतची शाळा होती. दिलीप खो खो खेळाच्या संघात होताच. आणि तुम्ही सांगाल तर दिलीपला जरी दुसरा उजवा हात अपंग असला तरी सुद्धा तो डॅम इतका उत्कृष्ट मारायचा की त्यांनी पळसणचे 4 प्लेयर त्या डॅमवरच एकट्याने आउट केले होते. म्हणजे त्याने असं कधी जाणवू दिलं नाही की मी हाताने थोडासा अपंग आहे. अगदी इतर विद्यार्थ्यांना
लाजवेल अशा पद्धतीने त्याची रनिंग होती, अशा पद्धतीने त्याचं धावणं होतं आणि नक्कीच तो आपल्या शाळेचं, गावाचं, राज्याचं आणि देशाचं नाव उंचवेल याची खात्री होती आणि ते त्याने करून दाखवलं. आणि असंच यश आणि वेळोवेळी बघा, आपणच मार्गदर्शन केल्यामुळे नाही, आपली मर्यादा कमी होती. आपण आपल्या शालेय लेवलमध्ये फक्त जिल्हा परिषद अध्यक्ष जसं असेल, शालेय स्पर्धा असतील तेवढे पुरती मेहनत करायचो. त्यानंतर अलगून शाळेत गेले. अलगून शाळेला त्याला अधिक मोठं ग्राउंड भेटलं, पुन्हा संधी जास्त भेटल्या. त्यांनी सुद्धा खूप मेहनत घेतली आणि त्यांनी अनेक प्रकारच्या स्पर्धेमध्ये त्याला सहभागी करून घेतलं. त्यातही तो विजेता झाला. त्यानंतर संधी मिळाली त्याला अधिक. त्यानंतर काळे सरांनी नाशिकच्या आपल्या बऱ्याचशा स्पर्धांमध्ये त्यांनी लहानपणापासून दिलीपला पाहिलं होतं, अध्यक्ष शासकाच्या वेळीही आणि 8वी 9वी 10वीला असताना सुद्धा आहे. त्यानंतर काळे सरांनी त्याला दत्तक घेतल्यामुळे अधिक फायदा काय झाला की प्रॉपर त्याच्या मेहनतीवर लक्ष देण्यात आलं. तंत्रशुद्ध पद्धतीने त्याचा सराव झाला. जे शूज असतील, पाईक्स असतील ते त्याला मिळाले. मॅट्सवर धावण्याच्या सवयी झाल्या आणि त्याचा परिणाम म्हणून आज तो सुवर्ण पदक मिळवत आहे. म्हणजे या मागे नुसती आपलीच मेहनत नाही, दिलीपची सर्वात जास्त मेहनत आहे, आईबाबांचे कष्ट आहेत. त्याच्यानंतर प्रत्येक जिथं जिथं दिलीप गेलेला आहे त्या प्रत्येकाने घेतलेली मेहनत आहे, काळे सरांची मेहनत आहे. म्हणून दिलीपच्या यशासाठी लाभलेल्या प्रत्येक घटकाचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतच आहे, आभार व्यक्त करतो आणि दिलीपला पुढील आयुष्यात असंच यश मिळत राहो अशी प्रार्थना करतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ आणि याच्या अगोदरचे पण व्हिडिओ आपण पाहत आहे, तेव्हा जर व्हिडिओ आवडला तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. तर हे आहेत माजी सरपंच रघुनाथ भुसारे आणि ज्यावेळेस ह्या दिलीप गावीचा हातकट झाला त्यावेळेस त्यांनी खूप सारी मेहनत घेऊन त्यांना मदत करून आणि त्याची जखम बरी केली, परंतु हात काढावा लागला. तर काय घडलं होतं ते नेमकं सांगा. त्यावेळेस सर हा दिलीप गावित इयत्ता 2रीमध्ये शिकत असताना सुट्टीच्या पिरियडमध्ये हा आपल्या आंब्याच्या झाडावर म्हणजे सूरपारंबीचा खेळ खेळत असताना तो खाली पडला आणि त्याचा हात मुडला. हात मुडल्यानंतर त्याच्या पालकांना वाटलं का आपण इथं गावठी खेड्यामध्ये बांधून आणावं, परंतु त्यांनी बांधला, परंतु तो सक्सेस झाला नाही आणि म्हणून त्यांचे वडील आपले महाद्रू गावित यांना मी विनंती केली का त्याला आपण दवाखान्यात घेऊन जाऊ. आणि मग त्यांनी ऐकलं. पहिल्या प्रथम सुरगाणा इथं सुरगाणा येथे डॉक्टर थविल यांना दाखवलं. त्यांनी सांगितलं हे ऑपरेशनच करावं लागेल आणि म्हणून त्यांनी नाशिकला पाठवलं. नाशिकला पाठवल्यानंतर आपले महात्मा गांधी रोड येथे संजय मोरे सर म्हणून डॉक्टर आहेत, त्यांच्याकडे दाखल केलं. त्यांना विनंती केली का सर हा गरीब घरचा पोरगा आहे, त्यांच्याकडे बिलकुल पैसे नाही आहेत आणि म्हणजे हेल्याची जोड विकली आणि कसे तरी 2-4 हजार रुपये इथं त्यांच्याकडे आहेत आणि म्हणून त्यांनी पण ऐकलं का संजय मोरे सरांनी पण विचार केला का माझं पण एक ह्या मुलाचा हात दुरुस्त केला, ह्या मुलाचा हा जखम फिटवली, बरी केली तर माझं पण याच्यामध्ये कल्याण होईल. म्हणजे त्यावेळेस त्यांनी विचार केला आणि शेवटी 5,000ला ते म्हणजे त्यांची ती जखम तोडून दिली आणि 5,000मध्ये सर्व काही त्यांनी उपचार म्हणजे औषध उपचार कट केला आणि घरी 8-10 दिवसानंतर त्याला घरी पाठवण्यात आलं. घरी आल्यानंतर तो वर्ष म्हणजे असा काही महिने तो शाळेत आलेला नाही. शाळेत नंतर जखम बरी झाली. शाळेत आल्यानंतर तिथून मग सर्व काही आमच्या तोरणडोंगरी गावच्या सर्व म्हणजे आपले PT मास्तर म्हणून खेळ शिकवणारे राऊत सर यांनी याच्यामध्ये रिक्स घेऊन आणि आतापर्यंत जोपर्यंत राऊत सरांची बदली होईपर्यंत ही शाळा प्रगतीपथाला आणलेली आहे आणि याच्या अशा परिस्थितीमधून हा दिलीप गावित म्हणजे हा पुढे घडलेला आहे. तेव्हा आम्हाला ह्या दिलीपच्या बाबतीमध्ये सर्व गावकऱ्यांना तर अभिमान आहेच, परंतु आम्हाला सर्व ह्या इथून शिक्षण देऊन गेलेल्या ह्या मुलांना जो काही मुलगा इथं पुढे गेलेला आहे तो शिक्षणामध्ये असेल, काही एखाद्या नोकरीमध्ये असेल, त्या सर्वांचा आम्हाला अभिमान आहे. एवढं मी आज या ठिकाणी इथं बोलू शकतो.